तर हे आमचा रथ आहे जॅगुआर. आता फुल एंटरटेनमेंट ब्रोज. आपली इकडे बसलेला आहे अर्ध. सुंदरी लावलेली आहेत तिथे आणि आम्ही चाललेलो आहे कराडसाठी. आम्ही नेहमीच्या अड्ड्यावर थांबलोय चहा प्यायला. इथं चहा भारी मिळतो. इथं टोल नाक्याच्या समोर आहे बघा, हे समोर टोल नाका आणि इथं छकुला चाय घेताना. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालंय आणि वर्षानंतर आमच्या देवाला जायला लागतं, कुळदैवताला. मग त्यामुळं मी चाललो आहे. तसंच अजून 1-2 पण प्लॅन. तर प्लॅन आहे तर नेहमीसारखं मी काय नाही सांगणार. सो फक्त आम्ही निघालो. जायचं होतं 4 व्हीलरमधनं, पण संजितला भाडं मिळालं त्यामुळं कॅन्सल झालं. मग सुंदरी काढली आणि सुंदरीसोबतच आम्ही चाललो आहे. तर आता कराडला चाललो आहे. त्याच्या पुढचं प्लॅनिंग कसं होणार, काय होणार तर डायरेक्ट तुम्ही बघा थेट. तोपर्यंत आम्ही चाय पितो, राईडची सुरुवात करतो. काय एवढं हलकी असं बोललं का, कसलं तोंड केलंच लगा. ए लगा रक्का लगा हसतंय लगा. इकडे बघ बरं, हसले बघ फसले बघ. अरे इकडे बघ बरं, इकडे बघ हसले बघ फसले बघ. एक डोळा खाली. रॉक द रॉक म्हणली मी आहे जगात खूप बिझी. माझा नवरा आहे ज्याला काय काम धंदा नाही. अर्धे नेल पॉलिश लावून थाटा माटात चालली कराड फिरायला. किती बडबडू शकशील एका मिनिटात. दिस इज माय चॅलेंज. परत म्हणली मी बिझी राहते. चहा होऊ दे गार होऊ दे चहा, मग पिते मी चहा. तर आता मी पंकज हॉटेलमध्ये. इथं मी माझ्या वयाचे अर्ध वर्ष म्हणजे आता 36 आहे तर त्याच्या अर्ध घालवले. पण इथं पहिल्यांदा मी नाश्ता करायला आलो आहे बाई. तर आता मी कराडात आहे. ब्रेकफास्ट झाला आहे. आता हे सगळं सामान छकुलीच्या घरात नेऊन ठेवायचं आहे आणि मग पुढं जरा देवाला जायचं आहे. मसोबाला चाललो आहे आम्ही, चिखलीच्या मसोबाला. कारण लग्नानंतर गेलो नव्हतो. सो आता वेळ आहे तर जाऊन यायचं आहे, असं सीन आहे. तर आता जायचं आहे, अंकिताच्या मम्मी पप्पांना भेटायचं आहे. सामान गाडीत किंवा घरात ठेवायचं आहे आणि मग दादाला फोन करून चिखलीला निघायचं आहे. तर असा काही सीन आहे. हॅलो, कराडचं स्टँड आहे आणि इथं आम्ही प्रॅक्टिस करायचं होतं. इथं वर टेरेसवर हे समोर सुरभी दिसतंय ना तुम्हाला. इथनं मी शाळेची पुस्तकं न्यायचो. हे कराडाचं स्टँड आहे. हा मेन चौक आहे. इथनं लेफ्ट मारलं की कराड आत आहे स्टँड. हा ढेबेवाडी फाटा इथनं आगाशिव आत आहे आणि लक्ष्मीनारायण इथं बसलेत बघा. हे माझे बाबा, ही माझी आई. आता दादाची वाट बघतोय. दादा आले की मग टमटमने आज प्रवास करायचा. त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे. पहिल्यांदा बसशील ना टमटम मध्ये. मग 407 ने पण प्रवास केला. अगा संपला विषय. वाडा 407 म्हणले. हा जो गेला माझ्या मोठा दादाचा मुलगा आहे, मोठा मुलगा. दही भात द्यायला आलेला. दही भाताचा कारवा घालायचा. आईचं चष्मा कुंकू लागून कसं झालंय. कुंकून सगळं कुंकू उतरलंय त्याच्यात. काय 14 महिने आधी कुंकू लाव. कुंकू बघ कसला लावलाय त्याने. नाही टिकल्या सांगणार होता पण यांनी मला आता सांगितलं. मी पुण्यावर तर तुम्हाला मोठ्या टिकल्या नाही तेवढ्यात जातो. इथे घेऊ की इथे नाही अख्खं कराड हिंडलोय. एवढ्या मोठ्या साईजच्या नाही भेटत कुठं. नाही तर पुण्याला भेटतात. पुण्याला नाही भेटत. नाही नवीन पर्स घेतली. हो नवीन पर्स घेतलंय. फॅशन बघायची. नवीन पर्स
त्याच्यात 4 पिशव्या आहेत अजून. त्याच्यात 4 पिशव्या, चिता कलरची पिशवी बॅग. इथे एक पिशवी आहे, ह्याच्यात 2 सामान. कुठे येऊन चाललंय पण एवढं? निसंग रोजचं असतं. कधी काय घेईल बिचारा त्याचा पत्ता लागत नाही. तुम्ही दोघं पण तिकडे होता? हो. तर हे आमचा रथ आहे जॅगुआर. आता फुल एंटरटेनमेंट ब्रोज. हे बघा, आता हे आई आणि छकुला अम्मा पुढे बसणार आहे. बाबा आणि मी सनरूफचा एन्जॉय करणार आहे भाई. कसं आहे सवारी. आता मी उभं राहील, बाबा बसतील खाली. हा माझा मोठा भाव आहे सक्का. त्या साध्य जरा बसली का. एक सवारी बसलेली आहे. चालू आहे गाडी चालू. आमचे ड्रायव्हर बघा, आजचे ड्रायव्हर बेकार ड्रायव्हर आहे, हेवी ड्रायव्हर. गाडी म्हणली सामान सोडती. बसू तुम्ही माझं. अरे ऊन आहे खूप. बस असं दे. हा इथं येताना बस, येताना उभं राहू आपण. पैसे देवाणगे सनरूफचा विषय. बाबा बसले तिथं आणि हे दोघं पुढे आहेत. मुली इकडे बसलेला आहे अर्ध. अयो ये बॉय. संपला विषय संपला. हव्याचा मोठा हे सगळे भावच इकडं चाल. हा आत्ता चाललोय. पाठवतो पाठवते. फालुद्याचा ब्रेक स्पॉन्सर बाय सचिन भाऊ पाटणकर. पुणे भावा म्हणले पागाळशील तू. म्हणून म्हणते तुम्हाला त्रास होईल बसा पुढे. आम्हाला टू व्हीलर वरनं फिरायची सवय आहे. तुम्ही बसा पुढे. बसा पुढं, त्रास नाही. जेपल काऊन बस मग पुढं. कोणतं घर बांधतो मी. मला सावली भेटावी म्हणून असं उभं राहिलं गेला. ए अरे नको नको. आता छकुलीला एक सावली करून ठेवले बघा. तसंच सावली आमचा छोटासा संसार आम्ही एकदम काढलाय. आमचा छोटासा संसार उभा केलाय आम्ही. फडकता फडकता उन्हात आम्ही छत मारलंय. संसाराचं छत मारलंय आम्ही. संसाराचं छत आहे आमचे. खोललाय आम्ही सनरूफ. माझ्या संसाराची चादर आहे. मा बायकोसाठी सावली म्हणून केलेलं, पण परमेश्वराने डायरेक्ट सावलीच आणली. सावली म्हणला बाळांनू मी तुम्हाला पोचवतो देवाच्या दारी. देवच आम्हाला सावलीत घेऊन चाललाय. त्याला म्हणजे स्वच्छ प्यार का कहाणी. हे आतमध्ये होते हे आत होते ऊन होतं. ही बाहेर आली. महादेव म्हणले माझी मुलगी बाहेर आली आहे. सावली किती पण लाखाच्या गाड्या घ्या. ह्यो आनंद कुठं नाही भावांनो. तर हे दिसतंय समोर मंदिर आहे. हे समोरचं मंदिर आहे. गाडी इथे थांबले. कसली एन्जॉय करते.
आम्ही आता इथं थोडंसं पाण्याची बॉटल आणि थोड्याशा गोष्टी घेतो आणि लक्ष्मीनारायण इकडे बसले. अंकिता आई बाबा पुढे गेलेत आणि मी हा दही भाताचा गारवा घालायचा आहे ते घेऊन चाललो. दादा मागं दुकानात आहेत. मी जवळ 7-8 वर्षाचा होतो तेव्हा आलेलो, म्हणजे मी 27-28 वर्षानंतर आलो. माझं थोडं साथ राहिलं तर तिकडे जायचं आहे की नाही माहिती नाही, पण हे तर करू शकतो. मंदिर बंद राहतात. उद्या उघडतील नाही मग संध्याकाळी 6 वाजता. इथं आता घरं बनल्या ती सगळे शेत होतं शेत. हा इथलं चालत यायचं, इथलं 500 मीटर हा चालत यायचा. खूप चाललंय 500 मीटर. आल्यापासून यायचं जायचं, इथलं चालत यायचं, इथलं चालत यायचं. नाही करतो सगळं चालत यायचं. लक्ष्मी रोडला अशी 4 किलोमीटर चालतं. इथं सगळे आता व्हायचे येते इथनं आम्ही चालत जायचो. तिथं दिसतंय ते मंदिर आहे तिथं आणि आम्ही इथनं चालत यायचो. चालत यायचं. भारी वाटतं इथं, खूप वर्षांनी आल्यामुळं खूप भारी वाटलंय. मन प्रसन्न झालंय, तृप्त झालंय, मतमंद झालंय. तुला बघितलंच मला तुला इथं आणायचं. तुला बघितलं म्हणणं हीच माझी बायको, तिचाच अधिकार असणार आहे माझ्यावर, तिलाच घेऊन येणार मसोबापाशी. येत समोर. इथनं आम्ही चालत जायचो, इथनं आत यायचो आणि इथनं आम्ही चालत जायचो चालत. आम्ही चालत जायचो चालत. तर समोर जे दिसतंय झाड, त्या झाडाखाली मंदिर आहे ते. कसं आहे, कसं वाटतंय, कसलं भार आहे बघा आमचं देवस्थान. आमच्या देवस्थानमध्ये आम्हीच येतो बघ. तर आम्ही पोचलोय. शकूला हापसा मारायला लागले, बाबा हातपाय धुवायला लागले. आमच्या गल्लीत कुंडलवाले आमच्या गल्लीत रामाच्या मंदिराच्या मागे हा का? तर डायरेक्ट सपशेल गाडी इथं आणि आम्ही हे आमचं मसोबाचं मंदिर आहे. हे याचं झाड आहे, वडाचं झाड आहे आणि इथं छोटंसं मंदिर आहे. आणि ही मिस मिस केशराबाई पाटणकर. ती हे बा कोईस कुठला हिरो आवडतो रे बा? देवानंद हिचा फेवरेट हिरो होता. काही ते तोंड हलवते म्हणे असं करते. हिने हापसा मारायचा कोर्स केला हिने 1 वर्षाचा. हिला सर्टिफिकेट मिळालं हाऊ टू हापसिंग. तिचं बघा कसलं आहे. हिच्या नवऱ्याने हिच्यासाठी बघा काय काय केलं. पैंजण, जोडवी, लय जीव आहे हिच्या नवऱ्याच्या हिच्यावर. क्या जोडवी तिने तिच्या पायात लूज करीत. हा पद्धत कशी होती माहिती आहे का? रविवारी रात्री 12 वाजता निघायचं कर्णातनं. काशेगाव नाही गाडी बैलगाडी काय असेल त्यात निघायचं. कुठं आपल्या कर्णातनं 32 शिळ्यात सोमवारचा बाजार घ्यायचा. सोमवारचा बाजार करून झालं तिथं आता काळोबाचं मंदिर लागलं नाही, अंबाबाईचं मंदिर. त्या अंबाबाईच्या मंदिरासमोर पहिलं पटांगण होतं. आत्ता मंदिर झालं ते. जुनं पटांगण होतं. त्या पटांगणात नाही मस्तपैकी मच्छी चिकन बिकन काय करायचं असेल ते करायचं, खायचं आणि
12-1च्या दरम्यान तिथनं जे निघायचं ते 6-6:30 वाजेपर्यंत आपण आता जिथं पाया पडलो त्या काळोबाच्या मंदिरात येऊन रातचा विश्रांती घ्यायची आणि सकाळी उठून पण इकडे यायचं. चालत यायचं चालत मी सांगतो हसा लागले इनको लग रहा है हम छोटा बात कर रहे हैं अजून बी कोरेगावला येते तसं. हम चल के आते थे इधर इतना दूर से हम बहुत डेंजर समाज से आते हैं तर हे मंदिर आहे एकदम सुंदर असं मराठीमध्ये वाटत नाही हिंदीमध्ये तर म्हण. नाहीतर काय स्वतःला काय समजतं नाही. पाटणकर तो दुधाभाताचा गारवा घालायचं चाललंय. दही भात शिधा शिधा दही भाताचा गारवा हे असे हे मूर्ती मग कसे एका साईडच ठेवून जायची ना. आधी अशी पद्धत नव्हती अशी टाकायची असं बाबा म्हणतात की असं टाकत नव्हतं आधी असं फक्त साईडला असं कुठंतरी असं भात आणि उकडायचं असतं दही भात. दही बाबा तेच म्हणताय की असं ठेवायचं असतं की पायाखाली नाही आलं पाहिजे. बाबा म्हणते बाबा म्हणतात आता बघा आमच्या समाजात आई आणि बाबाला असं आऊ जाऊ नाही म्हणत आधीपासून त्यामुळं ते माझी सवय रिस्पेक्ट नव भाई असं काही नाही म्हणजे असं रिस्पेक्टचा विषय नाही नाही ना असं काय नाही. आदर नाही ना रे तसं ना मग आमच्यात असंच बोलतात रिस्पेक्ट उपयोग नाही काही बोलून. केशरभाई पाटणकरांचा आवाज होता हा खणखणीत. कसं वाटतंय तुला भारी वाटतंय का नाही एक नंबर आहे बाबा इथं. इथं जेवण बिवण बनवायचं चुली बिली बनवायची सगळे जेवायचं त्याच्यासाठी हे चालत यायचं. तिथं बोकड बिकड कापायचे इथं नैवेद्य दाखवायचा आणि आम्ही तितक्याला म्हणून चालत यायचो इथपर्यंत. अर्जा पाडला होता होय माझ्या लग्नात. दादाच्या लग्नात मी शेवटचं इथं दादाच्या लग्नात आलो. त्याच्या आधी माझं लगेच आलं होतं. अंधा काकाच्या लग्नाचा ओव्हर द्यायचा होता ते त्या एकदम पाण्यात आणायसाठी त्याला अर्जुनला रम्याला माझ्या भावाला आणि आम्ही तिघं भाऊ गेलो आणि तिघं दणादण आपटलं. तिथं घसरगुंडी झाली, तिघांनी आपटली. अरे या आता ही शेती लय म्हणजे असं लयच होतं रे चारी बाजूनं काय नव्हतं असं. तुम्ही हाय काढलंय मी इकडे भाडे घेऊन आलो शेगावला. तिथं भाट शेगाव आहे ना शेगावला भाडे घेऊन आलो होतो. दोघं आले दोघा तिसरे येऊ दे पाळणं हलू देत त्यांच्या मनात इच्छा पूर्ण होऊ दे 4 पैसे शिल्लक राहू दे सुखानं संसार करू दे. पाळण्याच्या मनात इच्छा पूर्ण होऊ दे तुझी जोडी येऊ दे इथं दोघात तिसरं घेऊन जशी सात माणसं अशी हा माणसाच्या चकाचक आता मंदिरापासून आम्ही लांब आलो तिकडं मंदिर आहे तिथनं लांब आलो आहे. हा चौक आहे ह्याच्यात आमच्यात तर तिकटनंच म्हणतात ना बा तिकटण्यावर येताना किंवा जाताना कापूर जाळायचा असतो आमच्यात आणि परत एकदा पाया पाडायचा असतं. पाया पडून भेटू.
जोपर्यंत कापूर जळतोय तोपर्यंत थांबतात आमच्या. कापूर जळायचा संपला म्हणजे कापूर जळून झालं की मग निघतात, है ना? उभी राहा इथं बघ कसं वाढ वाटते. जाते का? गरम आहे ती. गरम आहे म्हणून म्हणतात. आलेला आहे पाऊस जोराचा आणि आम्ही घेतलेले आहे जॅगवार साईडला. जॅगवार साईडला लावले इकडे. पाऊस झालाय चालू भयानक मध्ये खतरनाक मध्ये खतरनाक. हेलाच लय पाहिजे होता पाऊस, म्हणजे थोडा थोडा पाऊस येऊ दे. थोडा पाऊस येता कामच झालं की तमाम. आता इथं जरा पाऊस जाण्याची वाट बघून मग निघायचं. शकुला बाई खुश आहे का नाही? झाली का इच्छा पूर्ण तुझी? जंगल सफारीला चाललोय आम्ही. आता हे घेऊन चाललोय मर्सिडीज बेन्झ. अर्धा रस्ता आता हे सोडणार आहोत. परत करा जायचा. कशाच 45 चालला होता परत. बरं हा तिथलाच बाण आहे. हाय लवकर वाढ. आता चाललोय छकुलीच्या घरी. दादाने सोडलं आम्हाला अर्ध्या वाटत. रोड क्रॉस. गाडी छकुलीच्या दारात लावले. आता तिथनं जायचंय पुढं. आता रिक्षातनं. तर शेवटची रिक्षाची फुटेज होती. तर त्याच्यानंतर मोबाईल झाला स्विच ऑफ. पण त्याच्यानंतर पण काय भाई काय बोलतात त्याला, म्हणजे दिवस खूप एंटरटेनमेंट भरा होता. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. अंकिताच्या मोबाईलचा 8च चार्जिंग होतं. त्यामुळं ते पे करायला लागत होतं. त्यामुळे नेट चालू करत नव्हतो. खूप कमी वापरत होतो. पण त्याच्यानंतर जे भाई म्हणजे असला ॲडव्हेंचरस भरा दिवस गेलाय पूर्ण कालचा. माइंड ब्लोईंग. म्हणजे अंकिता म्हणली की एका साईडला गोव्याची सगळी ट्रिप, एका साईडला कालचा दिवस. त्याच्यानंतर रिक्षातून अंकिताच्या घरी गेलो. अंकिताच्या घरी चहा पाणी करून तिथून निघलो. बाईकवरून भोरला गेलो. भोरच्या काकाकडे गेलो. तिथे जेवलो. तिथून संध्याकाळचं निघलो. तिथून संध्याकाळचं निघून परत संध्याकाळी इथं पोचलो 11:30 वाजता. असला दिवस गेला का नाही, माइंड ब्लोईंग दिवस गेला. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस होता. छकुली आता झोपली आहे. हा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिला काय वाटतं, तिला कसं वाटलं दिवस हा, हे मी तिला विचारणार आहे. तर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण.